गुड मॉर्निंग मित्रांनो. तर वेळ झालेली आहे 5:50. तर बघूया, इकडे थांबलोय, CNG वगैरे फिल केलाय आणि आता बुकिंगची वाट बघतोय. बघूया आता कधीपर्यंत बुकिंग भेटते. तोपर्यंत जातो जरा काटेमानेल नाका KDMC वर. तोपर्यंत लागली तर ठीक आहे. तर मित्रांनो लगेच आपल्याला बुकिंग लागली आहे. सर आता चला फटाफट बुकिंग घेऊया आणि निघूया. खारघर पनवेल नको, तर ओलामध्ये बुकिंग ॲक्सेप्ट केलेली. फटाफट आता बुकिंग घेतो आणि आज एकदम फास्ट काम करायचं आणि जास्त थोडंसं काम करायचा विचार करूनच निघालो घरातून. चला हे बघा, वसई 800 रुपये, काय परवडतोय. चला तर जाऊया, आपल्या पिकअप करूया. तर मित्रांनो पवईला पोचलेलो आहे आणि आता बुकिंग बघा आपल्याला अंधेरीची वाजते 166. आता मोठीच बुकिंग पाहिजे, कारण का रोड थोडेसे खाली असतात तर मोठ्या बुकिंग फटाफट कंप्लीट होऊन जातात. म्हणून मी मोठीच ट्रिप शोधतो. ही पण छोटीच आहे, दोन्ही पण छोट्या ट्रिप आहे. छोटी ट्रिप आता ऍक्सेप्ट नाही करणार आहे. छोटी ट्रिप फक्त दुपारीच ऍक्सेप्ट करतो. आता मोठीच ट्रिप ऍक्सेप्ट करणार, कारण का थोडं लवकर कव्हर होतं, वेळ पण आणि रस्ता पण आणि आपले पैसे पण. म्हणून थोडीशी मोठीच ट्रिप हे करणार, छोटी ट्रिप नाही घेणार. मोठी ट्रिप कशी फटाफट कव्हर होऊन जाते. ही पण 200 रुपयाची ट्रिप आहे, नाही घेणार मी. कारण का मोठी ट्रिप एकदा कव्हर झाली की मग नंतर आपलं टार्गेट पूर्ण करायला जास्त टाइम नाही लागत. तर बघूया आता आपल्याला कोणती मोठी ट्रिप भेटते का इकडनं. तर मित्रांनो आपल्याला आता नेरूळची ट्रिप लागलेली आहे रिझर्वेशन मध्ये. जर 7:25 रिझर्वेशन आहे त्यांचं, 7:10 झालेले आहेत. पोचायला 8 मिनिटं आहेत, म्हणजे एक 15 मिनिटं आहेत माझ्याकडे. जर त्यामध्ये जर ओलामध्ये कोणती मोठी ट्रिप लागली तर मग ती ऍक्सेप्ट करेल मी आणि मग ही उबरची कॅन्सल करेल. आणि जर नाही लागत आहे तर मग तोपर्यंत याच ट्रिपमध्ये मी कंटिन्यू करेल. चला तर जाऊन बघतो आता तोपर्यंत लागते का कोणती आपल्याला मोठी ट्रिप. जर नाही लागली तर हीच घेऊन नेरूळला जाईल. चला तर बघूया, आता करूया यांना पिकअप, जाऊन थांबूया पिकअप लोकेशनवर. तर मित्रांनो आता नेरूळमध्ये ड्रॉप झालेला आहे. नेरूळचं MIDC एरिया आहे. आता इथून मला नाही वाटत लवकर बुकिंग लागेल, तर आता फटाफट इकडनं आता ड्रॉप केलं आणि लगेच निघतो आणि जरा लोकल एरियामध्ये जातो कुठेतरी जिकडनं ड्रॉप भेटेल. चला आता तिकडून जाऊन ड्रॉप घेऊया. कोणता ड्रॉप लागतो काय माहिती. डोंबिवलीची बुकिंग वाजते, पण भाई उबरचा रेट खूप कमी दाखवतोय. पीक आवर्स चालू झाला तरी पण रेट काय देत नाही. डोंबिवलीचे 360 आणि 370 रुपये दाखवतोय. तर बघूया आता इकडनं ओलामध्येच कोणती तरी चांगली ट्रिप घ्यायला लागेल. ओलामध्ये जरा रेट चांगला आहे, उबरचा रेट एकदम बकवास दाखवतोय. बघूया आता कोणती बुकिंग भेटते आपल्याला. तर मित्रांनो नेरूळवरून आपल्याला आता उंबारडेची ट्रिप लागलेली आहे. आता उंबारडे तर माझ्या माहितीनुसार कल्याणमध्येच आहे. उंबारडे गाव आजारवाडीच्या इथे. आता हा कोणता वेगळा उंबारडे असेल तर मग स्कॅम आपल्यासोबत, कारण का प्रॉपर ऍड्रेस लिहून नव्हता आला, तर उंबारडेच फक्त लिहून आलेला. तर ठीक आहे, आता बघूया. उंबारडे तर उंबारडे जाऊन बघूया. जर असला तर ठीक आपलाच, नाहीतर मग मारूया फेरफटका कुठला तरी लांबचा. चला तर बघूया कोणता आहे हा उंबारडे. तर मित्रांनो तो कल्याणचा उंबारडे नव्हताच, स्कॅम झाला आपल्यासोबत. तर तो उंबारडे होता पनवेलच्या पुढचा, पनवेलच्या पण पुढे 30 किलोमीटर. तर आलो तिथे, ड्रॉप केलाय मस्त. 1 तासाचा ड्रॉप झाला. लोकेशन जे पाहिजे ते नव्हतं, पण खूप छान होतं. मस्त वाटली गाडी चालवायला आणि आपल्याला त्याचं फेअर पण खूप चांगलं भेटलं. त्यामुळे दाखवतो, फेअर पण मस्त भेटलाय आपल्याला. आणि 50 किलोमीटरची होती रनिंग आणि एकदम फास्ट झाली पण रनिंग. एकदम म्हणजे स्मूथ रोड होता. गाडी 80-90लाच होती. मस्त वाटलं. तर इकडनं बघू, बाहेर जाऊन भेटली तर भेटली बुकिंग, नाही तर मग एमटीच जाईल. 27 किलोमीटर इकडनं पनवेल एमटी, तर मग एमटी जाईल. तर बघूया आता काय होतं आपल्या सोबत. बघूया, पाऊण तास 1 तास थांबतो इकडे. भेटली तर भेटली बुकिंग. त्यांना पण परत यायचं होतं, पण ते बोलले की 2-2.5 तास लागतील. 12:30चं लग्न आहे. बोललो लग्न तर काय वेळेवर लागत नाही, उगाच बोललो लटकून राहायचो. त्यापेक्षा बघू आता बाहेर जाऊन भेटली तर भेटली, नाही तर मग पनवेलला जातो. तर मित्रांनो निघालो आता. तिकडनं बुकिंग तर नाही भेटली, पण आता बघू पनवेल पर्यंत जायला लागेल आपल्याला एमटीच. ठीक आहे, नाही भेटली तर नाही भेटली, काय हरकत नाही. सगळी तयारी ठेवायची माणसाने, एमटी जायची यायची, सगळं काय सहन करायची. पण व्ह्यू एक नंबर आहे, मस्त वाईब येते.
एक नंबर व्ह्यू आहे. छान वाटलं, असं वाटलं की सोलो ट्रिप फिरल्यासारखं आणि सोलो राईड सारखं वाटलं की एकांत मस्तपैकी एकटा रोडवर आणि आपल्या गाडीमध्ये मस्त फिरायचं. ठीक आहे, आपण अनुभव चांगला आहे, असं पण तर फिरायला भेटत नाही, असं फिरलो. चला तर बघूया आता पनवेलला जाऊन कोणती बुकिंग भेटते. तर मित्रांनो 300 रुपयाचा सीएनजी भरलेला आहे आता आपण आणि आता निघूया आपण पनवेलकडे. तर मित्रांनो 300 रुपयाचा सीएनजी भरला. 300 रुपयाचा का भरला, कारण का सकाळी 680 रुपयाचा सीएनजी भरला होता, फुल झाली होती त्यामध्ये, म्हणजे 700 रुपये पकडा जवळपास. आणि आता 300 रुपयाचा म्हणजे कट टू कट 1000 रुपयाचा सीएनजी मध्ये किती काम होत आहे ते बघूया. आता पूर्ण सीएनजी मला वाटतं संपेपर्यंत काम करूया. तर बघूया, जाऊया आता पनवेलला, घेऊया तिकडनं कोणती तरी बुकिंग. चला मित्रांनो, पनवेलमध्ये एंट्री पण नाही केली तर आपल्याला लगेच कल्याणचीच बुकिंग लागली. हे बघा, ना गो होम ऑन केलं ना काय ऑन केलं, डायरेक्ट कल्याणची बुकिंग लागली चक्की नाक्याच्या इथली. जाऊया कल्याणला, उद्याला पिकअप करूया. 2 मिनिटं दाखवतोय. ठीक आहे चला. तर मित्रांनो मगाशी कल्याणची बुकिंग घेतलेली, भाई काय सांगू तुम्हाला, त्या बुकिंग मध्ये ती दाखवत तर गांधारीची होती आणि ऍड्रेस बापगावचा. भाई त्या ऍड्रेसचा एक काय सोल्युशन कधी करणार काय माहिती, ओला आणि उबर दोन्ही पण. भाई घेऊन गेलो, 1.5 तास त्या ट्रिप मध्येच गेला. 3 वाजले आता, तिथल्या तिथेच आहे मी. 1.5 तास त्या ट्रिप मध्ये गेला आणि त्यानंतर आता मी जेवलो, आता मग निघालोय. आता बदलापूरची एक ट्रिप ऍक्सेप्ट केली, बदलापूरला जातो आणि मग मला वाटतं तिकडनं एक रिटर्न आपल्या इथली कल्याणची घेणार आणि मग घरी येणार. चला आता बदलापूरची ट्रिप पहिले पिकअप करूया ना, ते पण पळून जायचे. 11 मिनिटं दाखवतात, काय माहिती थांबतो का नाही, वाटत तर नाही थांबला तर नाही थांबला, कंटाळा आला असा. पण चला बघूया. मित्रांनो झाली आता आपली ट्रिप एंड. बदलापूरवरून पण कल्याणची ट्रिप लागली होती, तर आता ती पण ट्रिप एंड झालेली आहे. वेळ झाली आहे 4:56, जवळपास म्हणजे 5च वाजलेत. तर मित्रांनो आपण ऍक्च्युली 11 तास काम केलंय आज आणि 11 तासामध्ये आपली अर्निंग बघूया किती झाली. तर मित्रांनो बघूया आजचं आपलं किती काम झालेलं आहे. उबर मध्ये चेक करूया अगोदर. उबर मध्ये झालेलं आज 1228चं काम, 2 ट्रिप कंप्लीट केलेले आहेत. आणि ओला मध्ये बघूया, ओला मध्ये झालेलं आहे 2372 रुपयाचं काम. मित्रांनो कॅल्क्युलेट करूया आता. 2372 प्लस 1228, 3600 रुपयाचं काम झालेलं आहे. मायनस आज 1000 रुपयाचं सीएनजी टाकलं होतं, मायनस उबरचे 211 रुपये. तर मित्रांनो 2300 म्हणजे 2400 पर्यंत आज प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे, थोडं काम जास्त केलं. जो 300 रुपयाचा सीएनजी टाकलाय मला वाटतं तोच यावर. ठीक आहे, उद्या तर सॅटर्डे, मला वाटतं उद्या मी आराम करणार, सुट्टीचा दिवस असणार आहे आपला. तर काय आलोय घराकडे, तर उद्या काढली तर काढेन गाडी, नाहीतर मग उद्या आराम करणार. चला मित्रांनो, तर भेटूया उद्या जर भेटलो तर, नाहीतर मग संडे.